नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे काही प्रश्न मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे या शब्दवचन एक शब्द सांगा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अनुपम. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या आर्थिक धोरणाचा अंगीकार केला तेव्हा भारताचे केंद्रीय अर्थ कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंग. प्रश्न क्रमांक 3, स्टॉक एक्सचेंजवर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ. प्रश्न 4, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? तर याचं उत्तर मित्रांनो 1 एप्रिल ते 31 मार्च. औद्योगिक उत्पादनातील प्रमाणित वस्तूवर डॅश हे चिन्ह आढळते. तर याचं उत्तर आहे ISI. भारतीय अर्थव्यवस्थेचा डॅश या क्षेत्रात छुपी बेरोजगारी प्रमुखपणे आढळून येते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो कृषी. क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण हे कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 8, हाडाचा निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? त्याचं उत्तर आहे विटॅमिन डी. प्रश्न 9, भिलाई हा लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड. नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो गुजरात. प्रश्न 11, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? त्याचं उत्तर 46%. आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहेत? त्याचं उत्तर युरोप. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखत असे? त्याचं उत्तर आहे फ्लोरा फाउंटेन. प्रश्न 14, जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कुठे उभारण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे मांगीतुंगी. प्रश्न 15, गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशात काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे सुंदरबन. प्रश्न 16, नॅशनल रूरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट NRDI खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे नागपूर. प्रश्न 17, खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे? त्याचं उत्तर आहे लावणी. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? त्याचं उत्तर आहे जांभी. प्रश्न 19, महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यात डॅश येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. त्याचं उत्तर आहे वाढवण. प्रश्न 20, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? त्याचं उत्तर आहे चंद्रपूर. बराक हे क्षेपणास्त्र भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त युद्धमान
विकसित केले जात आहे? त्याचं उत्तर आहे इस्रायल. बर्फामध्ये मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. नीट. विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने वितरित केलेली आहे? त्याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट. उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? लातूर. पहिला अणुस्फोट पोखरण येथे साली करण्यात आला होता? मे 1974. उत्तर. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? त्याचं उत्तर आहे कथील. प्रश्न 27. जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा मुरजकुंड मेळावा 2020 साली खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 28. महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी इसवी सन 1936 मध्ये संस्था उघडली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्राथमिक शिक्षण मंडळ. प्रश्न 29. प्रत्येक गावात एक ग्रामपंचायत असेल अशी तरतूद मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमात आहे? त्याचं उत्तर आहे कलम 5. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? त्याचं उत्तर मित्रांनो अनुच्छेद 75. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.